आज आहे शिवजयंती. शाळांना सुट्टी. मुलं घरी असल्यावर काहीतरी स्पेशल बनवावंच लागतं. मी बनवते पावभाजी. एका कुकरमध्ये तेल, थोडंसं बटर घेतलं आहे. त्याच्यामध्ये जिरं, आलं लसूण आणि बीट घालून परतून घेतले. त्याच्यानंतर शिमला मिरची, 2 शिमला मिरची होते मोठे मोठे, पाव किलो बटाटा, अर्धा किलो फ्लावर, अर्धा किलो मटार, असं सगळं एकत्र घालून परतून घ्यायचं. वरून थोडीशी हळद घालायची. कुकरमध्ये पाणी घालून शिजवून घ्यायचं. 1-2 शिट्ट्याच काढायच्या, जास्त नाही. नंतर टोमॅटो आणि कोथिंबीरची देठं मिक्सरला लावून फिरवून घ्यायचे. एका कढईमध्ये तेल घेऊन थोडंसं त्यात बटर टाकायचं. बारीक कांदा चिरून छान असा कांदा परतून घ्यायचा. त्यानंतर जी टोमॅटो प्युरी केली होती कच्च्या टोमॅटोंचीच, लाल एकदम लाल भडक टोमॅटो होते, ते घालून घ्यायचे. छान असे तेल सुटेपर्यंत मीठ घालून टोमॅटो परतून घ्यायचे झाकण लावून. 2-3 वेळा झाकण लावून परतून घेतले. तोपर्यंत इकडं कुकरमधल्या भाज्याही शिजून झालेल्या आहेत. मॅशरने मॅश करून घ्यायच्या भाज्या. टोमॅटोलाही तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं छान असं. त्यानंतर थोडीशी कढईमध्ये मध्ये जागा करून बटर टाकायचं. आणि आता त्याच्यावर आपल्याला सगळे मसाले टाकायचे आहेत. पावभाजी मसाला, लाल तिखट, थोडीशी हळद, अशी सगळी त्या बटरवर परतून घ्यायची, म्हणजे चव छान येते पावभाजीला. त्यानंतर ते सगळं मिक्स करून घ्यायचं टोमॅटोमध्ये. हा जो मसाला तयार झालेला आहे ना, नुसता हा मसाला जरी बटर आणि पाव लावून असं मिक्स करून पाव त्याच्यात भाजले ना, तरी खूप छान लागतात पाव. म्हणजे पॅनवर हा थोडासा मसाला आणि बटर आणि त्याच्यावर पाव शेकून मसाला पाव खूप छान लागतो ह्याचा. पण आपण आज पावभाजीच करणार आहे, त्यामुळे छान असं सगळे मसाले परतून झाल्यानंतर पावभाजीचा रगडा टाकायचा सगळा, जो कुकरमध्ये आपण शिजवून घेतलेले. सगळं एकत्र करून पुन्हा एकदा मॅशरने मॅश करून घ्यायचं कढईमध्ये पण, म्हणजे छान भाजीचा एकजीव, भाजी आणि मसाल्याचा एकजीव होतो. कुकरमध्ये शिजवलेल्या भाज्यांमध्येच थोडंसं पाणी घालून, पाणी गरम करून घ्यायचं. तेच पाणी घालून भाज्या छान अशा भाजी शिजवून द्यायची. परत एकदा झाकण ठेवून इकडे एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यावर बटर कोथिंबीर टाकून पाव भाजून घ्यायचे छान असे बटर लावून. भाजीला झाकण ठेवून शिजत ठेवलं होतं. बघू शकता छान असं कलर पण आला आहे. नॅचरल कलर आहे हा, ॲडेड कलर बिलकुल नाही आहे. वरून कलर वगैरे काही ठिकाणी घालतात, तसं काही नाही घातलेलं मी. छान असे पावभाजी तयारच आहे आता आपली. जास्त काही शिजवायला लागत नाही. त्याच्यानंतर एकदा फोडणी दिल्यानंतर छान ताट तयार करून घ्यायचं. पावभाजीवरती बटर, पाव, कांदा, पावभाजीवर थोडासा कांदा, काकडी, लिंबू ठेवायला विसरले मी.